नमस्कार. संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो. तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कधी देवाला असं मागितलंय का की माझ्या सासूला उचलून ने किंवा माझ्या नवऱ्याला संपवून टाक? ऐकायला हे खूप विचित्र आणि धक्कादायक वाटतंय ना? पण महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महान संत एकनाथ महाराजांनी एका भारुडात नेमकं हेच लिहिलं आहे. पण थांबा, हे भारूड कौटुंबिक भांडणाबद्दल नाही, तर ते आहे तुमच्या मनातील अशा शत्रूंबद्दल जे तुम्हाला सुखाने जगू देत नाहीत. चला तर मग या भारुडाचा तो गुपित अर्थ समजून घेऊया, जो तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे की एकनाथ महाराजांनी सगळ्यांना जाऊ दे आणि मला एकटीला राहू दे असं का म्हटलंय. हे भारूड म्हणजे मानवी मनातील षड्रिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर नष्ट करण्यासाठी केलेली एक विनवणी आहे. यात वापरलेले नातेवाईक हे प्रत्यक्षात आपल्या विकारांची रूपे आहेत. अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो, म्हणून त्याला खपवण्याची, नष्ट करण्याची भाषा केली आहे. अज्ञान आपल्याला सतत जाच करते, म्हणून अज्ञानाचा नाश व्हावा ही इच्छा. जी सतत फडफड करते म्हणजेच आपल्याला जगाच्या मोहात अडकवते. जे सतत मनात किरकिर करत असतात, मी म्हणजे हे शरीर हा भाव जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही. हे भारूड आपल्याला शिकवते की बाहेरच्या शत्रूंपेक्षा आपल्या आतले विकार, राग, द्वेष आपल्याला जास्त त्रास देतात. ज्याप्रमाणे भारुडात सगळ्यांना जाऊ दे म्हटले आहे, तसे आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचार आणि व्यक्तींचा मानसिक त्याग कसा करावा हे समजते. एकलीच राहू दे मला याचा अर्थ स्वार्थासाठी एकटे राहणे नव्हे, तर परमात्म्याशी एकरूप होऊन विचलित न होता जगणे होय. जोपर्यंत मनुष्य आपल्यातील मीपणा, अहंकार, अज्ञान आणि मोह यांचा बळी देत नाही, तोपर्यंत त्याला आंतरिक शांती मिळत नाही. भवानी आईला, शक्तीला साकडे घालणे म्हणजे आपल्यातील दुर्गुणांशी लढण्यासाठी आत्मिक शक्ती मागणे होय. जेव्हा आपण म्हणतो सगळेच जाऊ दे, तेव्हा त्याचा अर्थ माझ्या मनातील सर्व विकार नष्ट होऊ दे आणि फक्त तुझं, देवाचं अस्तित्व उरू दे असा होतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, सत्वर पाव घे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. भावार्थ, येथे भवानी म्हणजे आदिशक्ती किंवा बुद्धीची देवता. रोडगा हे नैवेद्याचे प्रतीक असले तरी आध्यात्मिक भाषेत तो अहंकाराचा बळी आहे. सून साधक आईला म्हणतीये की मला या सांसारिक जंजाळातून लवकर मुक्त कर, त्या बदल्यात मी माझा स्व, अहंकार तुला अर्पण करेन. सामाजिक संदर्भ. समाजात मानवाची प्रवृत्ती देण्या घेण्याच्या व्यवहारावर आधारित असते. संतांना येथे हे सुचवायचे आहे की माणूस देवाकडे स्वतःच्या स्वार्थासाठी येतो, समर्पणासाठी नाही. वास्तविक उदाहरणे. परीक्षेत यश मिळावे म्हणून देवाला नवस बोलणारा विद्यार्थी, मेहनतीपेक्षा दैवावर अवलंबून राहणे. व्यवसायात नफा व्हावा म्हणून भ्रष्ट मार्गाने पैसा कमावून त्याचा काही हिस्सा धर्मादाय कामात देणारा व्यापारी. जसे एखादा विद्यार्थी परीक्षेच्या तणावातून मुक्त होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, तशी ही मुक्तीची आर्त साध आहे. दुसरा चरण, सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. भावार्थ, संसारात सासरा हा घराचा प्रमुख आणि जाचक नियमांचे प्रतीक असतो. अध्यात्मात सासरा म्हणजे अज्ञान किंवा अहंकार. जोपर्यंत हे अज्ञान जिवंत आहे तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही, म्हणून त्याला गावी मनाच्या पलीकडे नेऊन नष्ट करण्याची मागणी केली आहे. सामाजिक संदर्भ. कुटुंब व्यवस्थेत सासरा हा सत्तेचे प्रतीक असतो. संतांनी येथे अहंकाराचा नाश करण्यास सांगितले आहे. वास्तविक उदाहरणे. कॉर्पोरेट क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी वरिष्ठांच्या बॉसच्या अनुपस्थितीत त्यांच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवणे. राजकारणात जुन्या पिढीतील नेत्यांना बाजूला सारून स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याची धडपड. आपल्यातील जुनाट बुरसटलेले विचार जे आपल्याला प्रगती करण्यापासून रोखतात, ते म्हणजे सासरा. त्यांना कायमचे घालवणे म्हणजेच खपवणे. तिसरा चरण, सासू माझी जाच करीते, लवकर निर्दाळी तिला. भावार्थ, सासू म्हणजे माया किंवा अविद्या. माया माणसाला नेहमी मोहजालात अडकवते आणि सतत त्रास देते. जोपर्यंत ही माया नष्ट होत नाही तोपर्यंत मनाला शांती लाभत नाही. सामाजिक संदर्भ. समाजात छळवणूक करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्धचा हा संताप आहे. अध्यात्मात मायेच्या विळख्यातून सुटण्याची ही ओढ आहे. वास्तविक उदाहरणे. हुंड्यासाठी किंवा घरगुती कामासाठी सुनेचा छळ करणाऱ्या सासूचे उदाहरण. सामाजिक वास्तव. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांवर अनावश्यक मानसिक दडपण आणणारी जुनाट शिक्षण पद्धती. सोशल मीडियाचे व्यसन किंवा पैशाचा अतिमोह ही आजच्या काळातील सासू आहे, जी आपल्याला आपल्या मूळ ध्येयापासून भरकटवते. चौथा चरण, जाऊ माझी फडफड बोलती, बोडकी कर ग तिला.
भावार्थ जाऊ, पतीच्या भावाची पत्नी ही सहसा स्पर्धेचे प्रतीक मानली जाते. अध्यात्मात जाऊ म्हणजे मत्सर किंवा असूया. दुसऱ्याची प्रगती बघून जे जळफळाट होतो ती म्हणजे ही फडफड. तिला बोडकी करणे म्हणजे तिचे सौंदर्य, प्रभाव नष्ट करणे. सामाजिक संदर्भ, शेजारील किंवा नात्यातील लोकांच्या प्रगतीचा मत्सर करणे ही मानवी वृत्ती आहे. वास्तविक उदाहरणे, एकाच घरातील 2 भावांच्या पत्नींमध्ये दागिन्यांवरून किंवा कपड्यांवरून होणारी स्पर्धा. सोशल मीडियावर इतरांच्या लाईक्स आणि फॉलोअर्स पाहून मनात निर्माण होणारा मत्सर. ऑफिसमध्ये सहकारी पुढे गेला की मनात निर्माण होणारी असूया म्हणजे जाऊ. या वृत्तीला मनातनं काढून टाकणे गरजेचे आहे. 5वा चरण, नणंदेचे पोर किरकिर करीते, खरूज होऊ दे तिला. भावार्थ, नणंद आणि तिचे पोर म्हणजे आशा तृष्णा आणि त्यातून निर्माण होणारी विक्षेप चिंता. संसारात छोट्या छोट्या इच्छा सतत किरकिर करत असतात. खरूज होणे म्हणजे त्या इच्छा इतक्या त्रासदायक ठराव्यात की माणसाचा त्यांच्यावरून विश्वास उडावा आणि तो देवाकडे वळावा. सामाजिक संदर्भ, दुसऱ्याच्या मुलाबाळांचा किंवा आनंदाचा द्वेष करण्यापर्यंत मजल गेलेली विकृत मानसिकता. वास्तविक उदाहरणे, कौटुंबिक वादात निष्पाप मुलांना ओढणे आणि त्यांच्यावर चुकीचे संस्कार करणे. शेजाऱ्याच्या मुलाला चांगले गुण मिळाले तर त्याने नक्कीच कॉपी केली असेल असे म्हणून त्याचे यश कमी लेखणे. नवीन फोन घेण्याची इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा निर्माण होणे ही किरकिर आहे. 6वा चरण, दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. भावार्थ, येथे दादला पती म्हणजे देहबुद्धी. माणसाला स्वतःच्या शरीराचा आणि अस्तित्वाचा जो अभिमान असतो तोच मोक्षाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. या देहबुद्धीची आहुती दिल्यावरच जीव मुक्त होतो. सामाजिक संदर्भ, जेव्हा मन वासनेच्या आहारी जाते तेव्हा ते पती रक्षक असूनही जाचदायक ठरते. संतांना येथे मन मारणे अपेक्षित आहे. वास्तविक उदाहरणे, व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस स्वतःच्या कुटुंबाचा बळी देतो. येथे त्याचे व्यसन हाच वाईट दादला आहे. अति महत्वाकांक्षेपोटी स्वतःचे आरोग्य आणि मानसिक शांतता गमावणारा आधुनिक तरुण. मी म्हणजे फक्त हे शरीर आहे हा विचार सोडून मी एक शुद्ध आत्मा आहे या भावनेकडे जाणे. 7वा चरण, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकलीच राहू दे मला. भावार्थ, संत एकनाथ महाराज म्हणतात की जेव्हा सासरा, अज्ञान, सासू, माया, जाऊ, मत्सर, नणंद, आशा आणि दादला, देहबुद्धी हे सर्व नष्ट होतील तेव्हा मी एकली केवळ ब्रह्मरूप उरेन. हेच अद्वैत आहे. सामाजिक संदर्भ, सर्व मोह माया सोडून आत्मिक शांतता मिळवण्याचे हे अंतिम ध्येय आहे. वास्तविक उदाहरणे, सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर वृद्धाश्रमात नव्हे तर स्वखुशीने चिंतनात वेळ घालवणारे ज्येष्ठ नागरिक. गजबजाटात असूनही स्वतःच्या तत्वावर ठाम राहून स्व शोधणारा व्यक्ती. गर्दीत असूनही जेव्हा माणूस स्वतःच्या अंतरंगात शांत असतो ती अवस्था म्हणजे एकली राहणे. हे संपूर्ण भारूड उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही एखादे मोठे ध्येय MPSC, UPSC किंवा करिअर गाठण्याचे ठरवले आहे. तुमचा आळस म्हणजे सासरा, सोशल मीडियाचे आकर्षण म्हणजे सासू, लोक काय म्हणतील ही भीती म्हणजे नणंद, स्वतःबद्दलचा कमीपणाचा गंड म्हणजे दादला. हे सर्व अडथळे जेव्हा तुम्ही तुमच्या निश्चयरूपी भवानी आईच्या मदतीने दूर करता तेव्हाच तुम्हाला यशरूपी मुक्ती मिळते. हा अनुभव प्रत्येकाने आपल्या आयुष्यात घेतलेला असतो. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी भारुडाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, संत एकनाथांनी 500 वर्षांपूर्वी जे लिहिलंय ते आजच्या काळातलं मेंटल डिटॉक्स आहे. आज आपण बाह्य जगाशी कनेक्टेड आहोत पण स्वतःशी डिस्कनेक्टेड आहोत. समाजाच्या आणि घराच्या अवास्तव अपेक्षा ओझं बनतात. त्या ओझ्यातून बाहेर पडा आणि तुमचं स्वत्व शोधा. नोटिफिकेशनचा आवाज आणि फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, हीच आजची नणंद आणि तिची किरकिरणारी पोरं आहेत. त्यांना म्यूट करायला शिका. सोशल मीडियावर आपण जे इमेज जपतो ती देहबुद्धी आहे. त्या फेक इमेजचा बळी द्या आणि खऱ्या अर्थाने जगा. याचा अर्थ संन्यास घेणं नाही तर डीप वर्क किंवा फ्लो स्टेटमध्ये जाणं आहे, जिथे फक्त तुम्ही आणि तुमचं काम असेल. अध्यात्म म्हणजे देवळात बसणं नाही तर आपल्या मनातील अनावश्यक कचरा साफ करून फोकस मिळवणं आहे. भवानी आई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुमची विल पॉवर आहे. तुमच्यासाठी आजची कृती हे भारूड हिंसेचे समर्थन करणारे नसून मनोविजयाचे प्रतीक आहे. आपल्या प्रगतीतील अडथळे म्हणजेच आपले षड्रिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहेत. हे अडथळे दूर झाले की माणूस खऱ्या अर्थाने मोकळा होतो. आज दिवसभरात तुमच्या मनात जेव्हा कोणाबद्दल राग किंवा मत्सर येईल तेव्हा विचार करा की ही माझी जाऊ किंवा सासू आहे का. त्या विचाराला मारण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या मनाला शांत ठेवण्याची एक पॉझिटिव्ह अफर्मेशन सत्वर पावगे मला द्या. धन्यवाद. गर्दीत असूनही आपण किती एकटे असतो ना, पण संतांचे शब्द सोबतीला असले की साक्षात परमेश्वर सोबत असल्याचा भास होतो. भावार्थ, संतवाणी म्हणजे तुमच्या आतल्या आवाजाचा आरसा आहे.
शब्दांच्या पलीकडले भाव समजून घेण्यासाठी आपण एकत्र येऊया. तुमच्या प्रेमाची ओढ अशीच राहू द्या. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.